दिल्लीतील स्फोटाप्रकरणी यूएपीए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। अज्ञातांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। कलम 16 आणि 18 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। दिल्लीत स्फोट होण्यापूर्वी i20 कारची छायाचित्र समोर आली आहेत। कारचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय। स्फोटाच्या 3 तास आधी लाल किल्ल्याजवळ ही कार उभी होती। दिल्ली पोलिसांच्या सीसीटीव्हीतून या कारबद्दलची अधिकची माहिती समोर येते। तर लाल किल्ल्याजवळ मेट्रो स्थानकाजवळ ज्या i20 कारमध्ये स्फोट झाला त्याबद्दलची महत्त्वाची अपडेट समोर येते। तर या संदर्भात अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, या कार संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे, काही छायाचित्र व्हिडिओ सुद्धा समोर येत आहेत, काय अधिकची माहिती या संपूर्ण घटनेबद्दल? श्रुती, खरं तर त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। ज्यावेळी ही कार पार्किंगच्या बाहेर निघाली होती, म्हणजे 3:19 खरं तर कार पार्क केली गेलेली होती, त्याचा सीसीटीव्ही देखील समोर आलेला आहे। आणि त्यामध्ये आपण बघू शकतो दृश्यांमध्ये की ड्रायव्हर जो आहे तो ड्रायव्हर ते काळा मास्क त्यांनी घातलेला आहे। सीसीटीव्हीच्या माध्यमातून जे दिसते ते पोलिसांना किंवा तपास यंत्रणांना हा संशय आहे की तो जो ड्रायव्हर आहे तो काही मॉड्यूलच्या अनुषंगाने किंवा मॉड्यूलचे कनेक्टेड असू शकतो, अशा पद्धतीचा त्यांना संशय आहे। आणि त्याच अनुषंगाने त्यांची तपासणी किंवा त्या अनुषंगाने त्यांचा तपास सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळते। सध्या श्रुती, मी स्पॉटवरतीच आहे। खरं तर काल या ठिकाणी घटना घडून 12 तास उलटलेले आहेत। त्यानंतर अद्यापही जे फॉरेन्सिक टीमचे अधिकारी असतील किंवा दिल्ली पोलिसांचे क्राईम ब्रांचचे प्रमुख अधिकारी असतील ते घटनास्थळावरती आहेत। काही वेळापूर्वी श्रुती, ज्या ठिकाणी घटना घडली होती तिथपासून 100 मीटर अंतरावरती साधारणतः बाहेर ॲम्ब्युलन्स वगैरे लावलेले आहेत। त्या परिसरात म्हणजे स्फोट खूप मोठा होता श्रुती। म्हणजे काही लोकांच्या हाताचे बोट असतील, त्यानंतर चपला असतील, अशा पद्धतीच्या गोष्टी ज्या होत्या त्या बाहेर पडलेल्या होत्या। आणि तिथपर्यंत फॉरेन्सिकची टीम आता पोहोचलेली होती। रात्री खरं तर अंधार होता, त्याच्यामुळे काही गोष्टी त्यांना कलेक्ट करता आलेल्या नव्हत्या। आता ज्यावेळी पोलिसांना ह्याची माहिती समजली त्यानंतर फॉरेन्सिकचे प्रमुख अधिकारी इथे आलेले होते। त्यांनी खरं तर माध्यमांशी बोलण्यास नकार दिलेला असताना जे अंगठा असेल किंवा करंगळीचे एक बोट असेल ते पार्ट जे आहेत ते तपासणीसाठी सोबत घेऊन गेलेले आहेत। आणि त्याचा फॉरेन्सिक तपास जो आहे तो अधिकाऱ्यांकडून केला जाणार आहे। श्रुती, खरं तर सगळ्या अनुषंगानं पोलिसांकडून असेल किंवा वेगवेगळ्या ज्या तपास यंत्रणा आलेल्या आहेत त्यांच्याकडून तपास केला जात आहे। कुठलीही गोष्ट, कुठलाही डॉट सुटू नये याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला जात आहे। आणि त्याच अनुषंगानं सगळे प्रमुख अधिकारी म्हणजे NIAचे अधिकारी असतील, NSGचे अधिकारी असतील, क्राईम ब्रांच, स्पेशल ब्रांचचे अधिकारी असतील, ते सगळे घटनास्थळी काल रात्रीपासूनच बसून आहेत आणि वेगवेगळ्या अनुषंगानं त्यांचा तपास सुरू असल्याचं बघायला मिळते। सीसीटीव्हीचे धागेदोरे पुढे कशा पद्धतीने जोडले जातात हेही बघावं लागणार आहे। पण सीसीटीव्ही हा खूप महत्त्वाचा मुद्दा तपासाच्या अनुषंगाने असेल असं म्हणायला सध्या तरी निश्चित पद्धतीने चान्स आहे। श्रुती, नक्कीच। तर ही फॉरेन्सिकची टीम घटनास्थळी ज्या ठिकाणी हा स्फोट झालेला आहे त्या स्फोटाच्या स्थळी दाखल झालेली आहे। सगळे महत्त्वाच्या यंत्रणांचे अधिकारी ते आधीपासूनच या ठिकाणी दाखल झालेले होते। फॉरेन्सिकची ही टीम या संपूर्ण परिसरात, काल रात्री हा स्फोट झाला तो त्यावेळेला सुद्धा ज्या अगदी प्राथमिकरित्या तपासाच्या दृष्टीने कलेक्ट करण्यासारखे पुरावे किंवा काही गोष्टी होत्या त्या करण्यात आलेल्या होत्या। मात्र आता पुन्हा एकदा सकाळच्या वेळेला ही फॉरेन्सिक टीम या संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा काही महत्त्वाचे धागेदोरे या संदर्भातले किंवा तपासाच्या दृष्टीने ज्या महत्त्वाच्या गोष्टी असू शकतात त्या सगळ्या कलेक्ट करण्याचं काम ही फॉरेन्सिकची टीम करणार आहे। लाल किल्ला मेट्रो स्थानकाचं गेट क्रमांक 1 आणि 4 हे पुढील सूचना मिळेपर्यंत बंद राहणार आहे। पोलिसांकडून या संपूर्ण स्फोटाचा तपास सुरू आहे। दिल्ली पोलिसांनी जम्मू काश्मीर पोलिसांशी संपर्क साधलाय। फरीदाबाद गुन्हे शाखेशी देखील दिल्ली पोलिसांचा संपर्क झालेला आहे। स्पेशल सेलनं फरीदाबाद दहशतवादी मॉड्यूलबद्दल पोलिसांकडून माहिती मागितली आहे।